नमस्कार मंडळी, मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। मागच्या मिनी ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिला असेल मी माझ्या सासरच्या गावी म्हणजे बेलपाडा गावामध्ये आली होती। तर इथे आल्यानंतर आम्ही आमच्या बऱ्याच नातेवाईकांकडे भेट घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या भाचीच्या घरी आलो। ऍक्च्युली ही मिस्टरांच्या चुलत भावाची मुलगी आहे, पण ती आमची भाची कमी, माझी मैत्रीण जास्त आहे। तर मी फक्त घरी येणार म्हटली की तिला काय करू आणि काय करू नको असं होतं। आम्ही आलो होतो इथे वेगळ्या कारणासाठी, पण आमची इथे मस्त अशी चिकन पोपटीची पार्टी झाली। ऍक्च्युली हे प्लॅनिंग आमचं खूप महिन्यापूर्वी झालं होतं, पण माझं येणंच झालं नाही, त्यामुळे ही पार्टी आमची राहून गेली। तर इथे अचानक आमचं येणं झालं आणि लगेच तिने सगळी तयारी करायला घेतली। तर या छोट्या कार्टूनने मला व्हिडिओ कॉल करून सांगितलं होतं की मला स्पायडरमॅन पाहिजे। तर मागच्या काही महिन्यामध्ये मी मुंबईच्या मार्केटला गेली होते, तर तिथूनच हा स्पायडरमॅन मी खरेदी केला होता। हा स्पायडरमॅन बघून तो इतका खुश झाला होता की त्याला काय करू आणि काय नको असं झालं होतं। तर बाहेर आवारामध्ये पोपटी लावली होती आणि मी इथे गावठी कोंबड्याचं मटण करायला घेतला। स्वयंपाक करायची हाऊस अशी मलाही आहे आणि त्यात माझ्या हातचं जेवण बऱ्याच जणांना आवडतं, म्हणून मी कुठेही गेली की स्वयंपाक करायचा दिसला की लगेच इथे एंट्री मारते। त्यात स्वयंपाकाची सगळी तयारी त्यांनी करून ठेवली होती, फक्त मला इथे चिकन फोडणीला घालायचं होतं। त्या गावठी कोंबड्याच्या मटणाला मटणच बोलायचं, चिकन बोलायचं नाही, याच्यावरच आमचे बऱ्याच जणांचे तिथं वाद चालू होते। तर गावठी कोंबड्याचं मटण शिजायला तसं बराच वेळ लागतं, म्हणून तुम्ही गॅसवर एकीकडे शिजत ठेवला होता। तर हा मटण शिजेपर्यंत आमची पोपटी रेडी झाली आणि सगळ्यांनी मस्त असं पोपटीवर ताव मारला। फक्त याच्यामध्ये 2 मंडळी व्हेज खाणारे होते, म्हणून त्यांच्यासाठी शेंगा उकडून दिल्या होत्या। तर आज पोपटीची पार्टी चांगलीच रंगली होती आणि पोपटी खाण्यासाठी बरीच मंडळी आली होती। इतकी मंडळी असून सुद्धा सगळ्यांनी भरपूर पोपटी खाल्ली, तरी सुद्धा आमची बरीच पोपटी उरली होती। तर या पोपटी सोबत झाडावरची ताडी सुद्धा काढली होती, त्यामुळे पोपटीला आणखीन रंगत आली होती। तर या पोपटीमध्ये अंडी जी टाकली होती ती सुद्धा गावठी होती आणि मुलांनी तर चिकन सोडून अंड्यावरच ताव मारला होता। तर इथे पोपटी खाऊन झाल्यानंतर मुलांचे खेळ चालू होते आणि आमच्या इथे गप्पा रंगल्या होत्या। तर जवळजवळ 1 ते सव्वा तासानंतर हा गावठी कोंबड्याचा मटण रेडी झाला आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी आम्ही जेवायला घेतला। तर मटणाला तरी तर खूप छान आली होती आणि चवीलाही एकदम भन्नाट झाला होता। तर जेवण झाल्यानंतर आम्ही आत्याकडे झोपायला जाणार होतो, पण हा कार्टून मात्र आम्हाला सोडायला तयारच नव्हता। आम्ही फक्त घरी जायचं म्हटलं तेव्हापासून तो कृपाच्या नुसता पाठीच लागला होता। ऍक्च्युली तो आज्ञाचा फ्रेंड आहे, पण आज्ञाला सोडून त्याची आज कृपा सोबत गट्टी जमली होती। कृपा जिथे जाईल तिथे तिच्या पाठी फिरत होता। तर जेवून झाल्यानंतर आम्ही आत्याच्या घरी झोपायला जाणार होतो, पण ह्याने काय आम्हाला सोडलं नसतं, त्यामुळे तो झोपल्यानंतरच आम्ही घरी निघालो। तर चला मंडळी, अलिबाग स्पेशल चिकन पोपटी आणि गावठी कोंबड्याच्या मटणाची पार्टी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा। तर चला, बाय बाय।